नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। मराठी युवती से मारपीट करने वाला गोकुल झा 2 दिन की पुलिस हिरासत में, कोर्ट में किया हंगामा। मराठी युवती के साथ सरेआम मारपीट करने के मामले में आरोपी गोकुल झा को कल्याण न्यायालय ने 2 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है। यह मामला तब सामने आया जब पीड़िता ने पुलिस में शिकायत दर्ज कराई कि आरोपी ने उसके साथ गाली गलौज करते हुए मारपीट की थी। घटना का वीडियो भी सोशल मीडिया पर वायरल हुआ था, जिससे मामला और भी गंभीर बन गया। पुलिस ने तत्परता दिखाते हुए आरोपी को हिरासत में लिया और न्यायालय में पेश किया। सुनवाई के दौरान गोकुल झा ने कोर्ट में जोरदार हंगामा किया। उसने खुद पर की गई कार्रवाई को गलत बताते हुए सवाल उठाया कि उसके भाई को क्यों गिरफ्तार किया गया है। उसकी इस हरकत से अदालत की कार्रवाई में बाधा उत्पन्न हुई। न्यायाधीश ने सख्त रुख अपनाते हुए गोकुल को चेतावनी दी कि यदि वह न्यायिक प्रक्रिया में अड़चन डालता रहा तो उसके खिलाफ अलग से मामला दर्ज किया जाएगा। यह सुनते ही आरोपी शांत हो गया, जिसके बाद अदालत ने उसे 2 दिन की पुलिस कस्टडी में भेजने का आदेश सुनाया। इस मामले में फरियादी पक्ष के वकील हरीश नायर ने कहा कि आरोपी ने पीड़िता के साथ न सिर्फ मारपीट की बल्कि उसके सम्मान को भी ठेस पहुंचाई है। उन्होंने अदालत से मांग की है कि आरोपी को कड़ी से कड़ी सजा मिले ताकि समाज में ऐसा व्यवहार दोहराया न जाए। वहीं आरोपी के वकील संजय धनके ने अदालत के सामने दलील दी कि गोकुल झा निर्दोष है और उसे झूठे आरोप में फंसाया गया है। उन्होंने कहा कि गोकुल ने न सिर्फ अपनी बहन के साथ हुए विवाद का विरोध किया था और जानबूझकर उसके खिलाफ मामला गढ़ा गया है। दोनों पक्षों की दलीलें सुनने के बाद न्यायालय ने आरोपी की पुलिस हिरासत मंजूर की। अब पुलिस आरोपी से गहन पूछताछ कर रही है ताकि घटना की पूरी सच्चाई सामने लाई जा सके। पीड़िता को सुरक्षा प्रदान की गई और इस मामले की अगली सुनवाई 2 दिन बाद तय की गई है। कोर्टामध्ये त्याच्यावर 354 जुना 326 504 506 असे गुन्हे दाखल केले होते सेक्शन। तर त्याला पोलिसांनी अरेस्ट केलं, तो फरार होता। तो भेटला आणि न्यू मीडिया वगैरे राजकीय रंग गेला, त्याला आणलं त्याला इकडे। काय युक्ती झाली आणि काय युक्तिवाद असा होता, युक्तिवाद म्हणण्यापेक्षा आमची बाजू अशी होती की त्याच्यावर 354 ऍप्लिकेबल नाही, 326 नाहीये। त्याच्या भावाची मुलगी होती लहान, तिला ऍडमिट करायला तो गेला होता। डॉक्टरांनी तिला बघितलं नाही, डॉक्टर नव्हते, काय मे बी असेल काय कारण हॉस्पिटलचं, ते उशीर होत होता त्याच्या इलाजासाठी, म्हणून त्यांनी रागाच्या भरात त्याच्याकडनं ते कृत्य झाले। आता त्याच्यामध्ये हा राजकीय रंग झाला, मराठी अमराठी बिहारी असं झालं आणि ते वाढत गेलं। सर या कोर्टासमोर आरोपीने गोंधळ घालायचा प्रयत्न केला। आरोपीने गोंधळ नाही घातला, तो त्याची बाजू मांडत होता। त्याचं म्हणणं असं होतं की मी केलंय, मी सीसीटीव्ही मध्ये मी दिसतोय, सगळीकडे मी दिसतोय, गुन्हेगार मी असं चित्र निर्माण झाले, पण माझ्या भावाला कशाला पकडलं हे तो सांगत होता। त्याचं इंटेन्शन एवढंच होतं की माझ्या भावाला काय करू नका, मी स्वतः हजर आहे, माझ्यावर जे आरोप आहे ते माझ्यावर आहे, भावाचा गुन्हाच नाही, संबंधच नाही याच्यात। न्यायाधीशांनी सांगितलं याला की तू जे बोलतोय सरकारी कामात अडथळा आणतोय, तुझ्यावर अजून एक गुन्हा दाखल होईल, त्याच्यामुळे तू काय बोलू नको। तू वकील नेमलेले आहेत, वकील तुझी बाजू मांडतील, ते सर्व सांगतील, न्यायालय सगळं ऐकेल, तुझी बाजू ऐकेल, त्यांचीही बाजू ऐकेल। मग तो शांत झाला, तो काय असं म्हणजे अग्रेसिव्ह वगैरे काय झाला नव्हता, फक्त त्याची बाजू मांडत होता। थँक्यू। माझं नाव ऍडव्होकेट हरीश चरितास नायर। मी आज सदर प्रकरणामध्ये जी पीडित आहे, जी मूळ फिर्यादी, हिच्यातर्फे मेहरबान कोर्टात रिमांड कामी हजर झालो। रिमांड कामी हजर झाल्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालू असताना आरोपी यांनी जो त्याला बुरखा घातलेला होता तो काढला आणि तो कोर्टात अरेरावी करायला लागला, तमाशा करायला लागला, पोलिसांना वगैरे पण जरा धक्काबुक्की करत होता। आणि त्यावरती मेहरबान कोर्टाने, न्यायाधीशांनी त्याला सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून त्याला तंबी दिली, त्याला ताकीद दिली की हा तमाशा बंद कर, नाहीतर तुझ्यावरती जो एक तू कोर्टात इंटरफेरन्स करतो योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल होईल। त्याच्यानंतर तो शांत झाला। सदर प्रकरणामध्ये या आरोपी विरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्ये आर्म्स ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, त्यानंतर कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये डकैती आणि रॉबरीचा गुन्हा दाखल आहे। त्या प्रकारे मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्याच्यावरती मारामारी आणि गंभीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आणि आत्ताचा जो गुन्हा आहे विनयभंगाचा, हा 4था गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। म्हणजे या आरोपीला प्रत्येक वेळी हा आरोपी गुन्हे करतो, याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याला कायद्याची कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही, हे स्पष्टपणे दिसून येतं। आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या हिशोबाने सीसीटीव्ही मध्ये त्यांनी त्या मुलीला मारलेलं आहे, त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याचा विनयभंग करण्याचा किंवा तिला मारण्याचा उद्देश नव्हता, सडन असं झालेलं आहे, असं काही झालेलं नाही। ती मुलगी तिकडे काउंटरला बसलेली होती,
डॉक्टर जे आहेत संबंधित डॉक्टर ते डॉक्टर MR सोबत बिझी होते आणि मुलगी मराठीतून त्याला बोलली की असं असं आहे, तुम्ही जरा काही वेळ थांबा. ते सांगितल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा राग आला. तो त्याला म्हणाला की हिंदीमध्ये बोल, आम्हाला समजत नाही मराठी. आणि त्या याच्यावरून मग त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यांनी त्या मुलीला जबर मारहाण केलेली आहे. सदर आरोपीवरती आता सध्या जो FIR दाखल आहे, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 79, 115, 2, 118, 2 आणि 3(5) अन्वये या आरोपींवरती गुन्हा दाखल आहे. कारण या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी आणि त्याचा भाऊ हे दोघेही तेवढ्याच सामील आहेत आणि त्या दोघांनी मिळून अपराध केलेला आहे. पोलिसांनी याच्यामध्ये आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 2 दिवसांची 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे, जी की आमच्या मते खूप कमी आहे. कारण पोलीस तपासामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं. कारण CCTV फुटेज आहे त्याचा बाकीचा तपास करायचा होता. आणि मुख्य म्हणजे हा जो आरोपी आहे, हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता. मग अशा याच्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त की त्याला कोणी सहारा दिला, तो कुठे होता, तो कुठे गायब होता आणि हा कुख्यात गुंड दिसतोय याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून. म्हणून तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।